ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय रेहमानच्या ऑस्कर विजयाबद्दल. अशोक राणे, मला मराठी समाजाकडे यायचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी समाजाने रेहमान आणि या सगळ्या स्लमडॉगच्या यशापासून काय धडा घेतला पाहिजे? पहिलं म्हणजे असं की आपल्याला आपला एक संत सांगून गेला, विश्वची माझे घर, ही संकल्पना आपल्याकडेच एक आपला संत 12 आणि आपण ते कधीच आपण होतं कीर्ती सांगे वडिलांचे तो एक मूर्ख हे कोणीतरी सांगून सुद्धा आपण त्यांचं नाव घेत आलो. नाव घेतलं की आपलं काम संपलं. पण आपलं नाटक सिनेमा मराठी म्हटलं तर त्याची दौड शिवाजी मंदिर ते प्लाझा एवढंच त्याचा भूगोल आहे. आपण याच्या पलीकडे येणार की नाही. आता आपण अगदी रेहमान आणि ऑस्कर बोलतो तर आपण सिनेमाविषयी बोलूया, मराठी सिनेमा किंवा मराठी नाटक. मला तर कितीतरी लोक रोज फोन करतात, निर्माते फोन करतात, माझी फिल्म फेस्टिवलला पाठवायचं आहे, माझे कॉन्टॅक्ट असं मला लोक. तुमच्या फिल्म जर कुठल्या फेस्टिवलला पाठवायची असेल तर त्या फेस्टिवलला काय प्रकारची फिल्म असते, कशा पद्धतीचं वाद आहे तुम्हाला माहीत असायचं, तिकडे जायचं आहे. तर जिथे आपल्याला जायचं आहे, ज्या मार्केटमध्ये उभं राहायचं ते मार्केट कसं असतं, तिकडची माणसं कशी असतात, तिकडची संवेदनशीलता कशी असते, काय प्रकारची. पण मला सांगा राणे, तुम्ही अनेक फेस्टिवलला जाता, ज्युरी होतात, मराठी माणसाला हे समजून सांगणारी एखादी एजन्सी किंवा संस्था का नाही तुम्ही काढत? नाही मला खरंच हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. हे कोणीतरी सांगायला पाहिजे ना. त्याला आर्थिक बळ पाहिजे. त्याला आर्थिक बळ म्हणजे फी घ्यायची प्रोफेशनल, जसं अमेरिकेमध्ये चालतं. मला एखादा सल्ला पाहिजे तर फुकट नाही मिळणार. मला जगाच्या पाठीवर जायचं तर पैसे खर्च करायला पाहिजे. हे नाही होऊ शकत. मला तर आज सकाळपासून मला दोघा तिघांचे निरोप आले, तर तुम्हीच लिहू शकणार. म्हटलं इतकं जर अशोक राणे त्यातला तज्ञ आहे, त्याला तुम्ही लिहायला सांगता, तुम्ही किती देणार लेखाला पैसे मला? तर अजूनही 200-300 रुपये जर तुम्ही देणार असाल तर मी कशाला लिहू? तर मुद्दा माझा 200 मुद्दा नाही, मी लिहिणार त्यांच्यासाठी. मुद्दा तो नाहीये. मी असंच करत आलो, मी असेच सल्ले देत आलो आणि यांना सल्ले देणार कोण? पण जरा प्रोफेशनलिझम पाहिजे. पण ते प्रोफेशनल त्यांच्यात नसतो, तो मी मागून होणार नाही. आणि तो त्यांच्यात नुसता मला पैसे देण्याने संपणार नाही. तो त्यांच्यात आला तर त्यांच्या सिनेमाला नाही, एकूण आपल्या मराठीला उपयोग होईल. माझा वैयक्तिक फायदा तोटा होऊ द्या, तो मुद्दा नाहीये. पण त्यांच्या वृत्तीमध्ये तो फरक पडला पाहिजे, तर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाऊ. आता आपली एक फिल्म, मराठी फिल्म, मी रॉटरडम फेस्टिवलला होतो आणि गाभरीचा पाऊस नावाची फिल्म तिकडे दाखवली गेली आणि तिथे तो सतीश मनोहर, तो तिथे त्या याच्यामध्ये चर्चेमध्ये त्यांनी सुरुवातीला मराठीमध्ये बोलला, मग तो इंग्रजीमध्ये बोलला. मी त्याचं कौतुक केलं. पण त्याने मला विचारलं की माझी फिल्म सर कॉम्पिटिशनमध्ये का नाही घेतली गेली? त्या 14 फिल्म ज्या 14 देशातनं आल्या होत्या त्यात आपला गाभरीचा पाऊस का नव्हता? तर मी त्याला त्याचं कारण सांगितलं. कारण त्या सगळ्या गाभरीचा पाऊसमध्ये जी एक उणीव दिसते ती त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसतं की ते त्या विषयाचं पूर्णपणे आवाका लक्षात घेऊन करतात. गाणं पाहिजे म्हणून गाणं आणत नाही, त्या विषयाचा पूर्ण आवाका, त्यातलं सगळं सोशो पॉलिटिकल जे सगळं पर्यावरण आहे ते लक्षात घेऊन ती सगळी डायमेन्शन घेऊन ते फिल्म करतात, म्हणून त्यांच्या फिल्म तिथे जातात. अगदी हा चर्चेचा विषय आणि मराठी दिग्दर्शकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी जातोय किरण खलप यांच्याकडे. खलप, मराठी माणसाला काय सल्ला आहे तुमचा या पार्श्वभूमीवर? सल्ला मी काय देऊ इच्छित नाही, पण परत मी आपण जसं विचार करत होतो मग अशी ब्रँडिंगबद्दल, जर आपण ब्रँड्सबद्दल विचार केला तर ब्रँड्स हे आर्थिक पाठबळावरच येतात. ह्याच्याबद्दल आता अरुण जसं म्हणाला की ज्या देशामध्ये जास्ती उत्पन्न आहे तिथून जे ब्रँड्स येतात, सुरुवातीला अमेरिका होते, नंतर जर्मनी, नंतर जपान. आता उदाहरणार्थ 17व्या शतकामध्ये भारताचं उत्पन्न होतं ते संपूर्ण जगाच्या 1/3 होतं. तेव्हा भारताचे सगळे जे ब्रँड्स होते, हिरे पासून ते स्पायसेस पासून ते सगळे जे काय होते ते संपूर्ण जगभर गाजत होते. हळूहळू आपण आता परत त्या ठिकाणी आलो, आपलं आर्थिक पाठबळ वाढतंय. पण त्याचबरोबर मला वाटते मगाशी मी जे म्हणालो ते सर्वात महत्त्वाचं आहे की आपली संस्कृती, आपला अभिमान, आपला स्वाभिमान ह्याच्या त्या मातीतून जे निघेल ते करायला पाहिजे. त्यालाच जग मानणार. दुसऱ्यांची अगदी आपली संस्कृती थोडक्यात मार्केट करायला आपण शिकलं पाहिजे. मी जातोय शेवटी रवि राय यांच्याकडे आणि नंतर येणारे दीक्षितांकडे. रवि राय जी, मुझे बताइए, आपने 2 जो फिल्में बनाई है, एक फिल्म तो टिंगिया थी, एक अभी आ रही है, ये दोनों मराठी है. आप क्या कहेंगे? रहमान और मराठी समाज की कंपैरिजन आप कैसे करेंगे? नहीं, मैं कंपैरिजन करना ही नहीं चाहूँगा निखिल. मैं कंपेयर क्यों करूँ किसी चीज़ को? और मुझे ये लगता है कि जो हम लोग इस समय डिस्कशन कर रहे थे और जो मैंने सुना भी, आप एक चीज़ मैं आज आपके साथ बात कर रहा हूँ, एक चीज़ आप ये लिख के रखिएगा कि अगले 5 साल, नेक्स्ट 5 years, मराठी टैलेंट इज़ गोइंग टू रूल इंटरनेशनल सिनेमा. ये मैं आज जो बात है, मैं यहाँ पे पला बड़ा हूँ.
मैंने पहली पिक्चर टिंगिया बनाई है, एक उस लड़के के साथ बनाई है जो एक किसान का बेटा है और जिसके बाप ने उसको कहा कि मैं तुझे 1 साल दूंगा, अगर तू फिल्म बना सकता है तो बना ले, नहीं तो वापस आके आलू की दलाली करना। और वो लड़का अपनी स्क्रिप्ट लेके आता है और 42 लोग मना करते हैं, वो मुझे मिलता है, मुझे लगता है कि यार ये इंटरनेशनल फिल्म है, ये तो 300 लैंग्वेजेस की फिल्म है। और मैं उसको कहता हूँ तुम मुझे कल कहानी सुना सकते हो? तो वो मंगेश अडावले बोलता है बिल्कुल सुना सकता हूँ सर। तो वो 300 पेज की एक स्क्रिप्ट लेके आता है मेरे पास और वो अगले दिन सुना देता है मेरे को, और टिंगिया बनती है। और टिंगिया जहां जहां जाती है, मैंने उसकी कोई मार्केटिंग नहीं की, कोई ब्रांडिंग नहीं की। मैं एक चीज ये क्लियर करना चाहता हूं कि हर पिक्चर की अपनी एक स्ट्रेंथ होती है, एक कंटेंट होता है। आज टिंगिया का कंटेंट उसको जहां तक ले जा, वो उसकी अपनी एक ताकत थी। तो ये टिंगिया दूसरी पिक्चर में वापस बना रहा हूं। एक नया लड़का है नीलेश उपाध्याय, जिसने किसी को असिस्ट नहीं किया, टेलीविजन का सेट नहीं देखा, सिनेमा का सेट नहीं देखा। मंगेश हडावले की तरह वो भी इंटीरियर गांव का लड़का है, वो एक कहानी लेके आया। तो मैंने कहा भैया ये दूसरी इंटरनेशनल फिल्म तुम लेके आ गए हो मेरे पास, तुम्हारे पास बाउंड स्क्रिप्ट है? तो उसने कहा हाँ सर बाउंड स्क्रिप्ट है, मैं कल सुनाता हूँ। उसने भी 300 पेज की। तो मैं चाहे वो कोई भी समाज हो, मराठी समाज हो या कोई भी, मैं ये कहना चाहता हूँ कि जो यूथ है, एक जो मेहनत जो है वो बहुत जरूरी है। अगर ये दोनों डायरेक्टर्स मेरे को अगले दिन नहीं सुनाते वो स्क्रिप्ट, शायद ये फिल्में नहीं बनती। तो मैं सिर्फ एक मैसेज जो यूथ को देना चाह रहा हूं वो ये है कि वहां तक पहुंचने के लिए एक मेहनत, एक होमवर्क, एक लगन बहुत बहुत जरूरी है। और निखिल, मैं दोबारा एक चीज अंडरलाइन कर रहा हूं, मैं बहुत यूथ से मिल रहा हूं, बहुत यंग टैलेंट से मिल रहा हूं। महाराष्ट्र के अंदर अथाह टैलेंट है, बहुत बहुत टैलेंट है। आप ये रवि राय जी शुक्रिया, आपने जो बात कही है हम याद रखेंगे और इस चॅनल के प्लॅटफॉर्म पर ये सारे टॅलेंट को लाने की कोशिश करेंगे। शेवटी माझ्याकडे 30 सेकंद आहेत, काय सांगाल तुम्ही लोकांना, कुठे जायचंय आपल्याला? नजर जरी आभाळाकडे असली तरी पाय जमिनीवर असले पाहिजेत. घराच्या खिडक्या म्हणजे घर नव्हे, खिडक्यांसारख्या भाषा असतात. त्यामुळे नदीचं पाणी जसं वाहतं असतं तसं भाषेचं सगळं जीवन हे वाहतं राहिलं पाहिजे. आणि अकारण वांझपणानं प्रश्न विचारण्यापेक्षा चांगलं किंवा वाईट कोणीतरी काही निर्माण करतोय त्याच्याकडे सजगतेनं पाहण्याची दृष्टी आपण बाळगली पाहिजे असं मला वाटतं. सजगतेनं पाहिलं पाहिजे सगळ्या आयुष्याकडे, सगळ्या जगाकडे. आज रेहमाननं जेव्हा त्याला दुसरं बक्षीस मिळालं गुलजार यांच्याबरोबर, तेव्हा त्यांनी भाषण केलं. त्यांनी असं सांगितलं, जय हो गाणं काय आहे? जय हो हे गाणं आशावादाचं प्रतीक आहे. आज रेहमानच्या या विजयामुळे एक पुन्हा एकदा नवा आशावाद आपल्या सगळ्या समाजात पेरला गेलाय आणि मला खात्री आहे तो फुलणार आहे. शेवटी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, IBN लोकमतचं ब्रीदवाक्य आहे, चला जग जिंकूया. आज रेहमानने जग जिंकलंय आपल्या कलेच्या जोरावर, अहिंसेच्या मार्गाने जग जिंकलंय. तुम्हा आम्हाला सगळ्यांना तोच मार्ग अनुसरायला हवा. आपला देश, आपला समाज त्यानेच मोठा होऊ शकतो. शेवटी पुन्हा एकदा रेहमानचं यश हा भारतीय टॅलेंटचा विश्वविजय आहे का, आपला प्रश्न मी घेतोय. पडद्यावर बघा, 78% लोक म्हणतायत, 76% लोक म्हणतायत होय हा विश्वविजय आहे. या सगळ्या नोटवर मी आजचा कार्यक्रम संपवतो आणि तुम्हाला, रेहमानला, फुकुटीला आणि सगळ्या टीमला म्हणतो जय हो. पहा फक्त IBN लोक. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी.